नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी डॉक्टर दत्तात्रय गावडे, शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव. शेतकरी बंधूंनो, आपल्या महाराष्ट्रामध्ये जवळपास सगळ्या भागामध्ये सर्व पिकामध्ये हुमणी किडीचा प्रादुर्भाव आपल्याला झालेला दिसून येतो. मग त्याच्यामध्ये जर बघितलं तर ऊस पीक असो, भुईमुग असो, म्हणजे खरीपाचे जे पीक आहेत त्याच्याबरोबर सोयाबीन असो, काही भागामध्ये हळद असो किंवा जे काही पिकं आपल्या शेतात असतील त्या भागामध्ये जवळपास सर्व भागामध्ये हुमणी किडीचा प्रादुर्भाव झालेला दिसून येतो. आणि ह्या हुमणी किडीमुळे आपल्या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले दिसून येतं. पण त्याच्यामध्ये जर आता कमी कालावधीचे जर पिकं बघितले तर मग सोयाबीन, मूग, उडीद किंवा बटाटा असो किंवा आपलं जर भुईमुग बघितलं तर भुईमुग किंवा बाकीचे पिकं ह्याच्यामध्ये आपल्याला लगेच म्हणजे जुलै ऑगस्टमध्येच आपल्याला जाणवतं की हुमणीचा प्रादुर्भाव झालेला आहे. ऊस पिकामध्ये आपल्याला फार सप्टेंबर, ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरपर्यंत आपल्याला कळत नाही की हुमणीचा प्रादुर्भाव झालेला आहे का नाही. तर ह्या हुमणीसाठी आपल्याला आत्ताच्या घडीला काय उपाययोजना केली पाहिजे हे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. कारण की आता आपल्याकडे जर बघितलं तर काही भागामध्ये मेपासूनच अवकाळी काही भागात झाली थोडीफार प्रमाणात, काही ठिकाणी ढगाळ वातावरण झालं आणि त्याचबरोबर जूनमध्ये काही ठिकाणी झाली आणि मग त्याच्यानंतर हुमणीचे भुंगेरे बाहेर आले आणि बाहेर आल्याच्या नंतर 10 ते 15 दिवसानंतर हे भुंगेरे जवळची जी म्हणजे शेत आहे तिथं आपले भुंगेरे पडले आणि मग तिथून पुढं त्यांनी मादी भुंगेऱ्याने अंडे दिल्याच्या नंतर 20 ते 25 दिवसामध्ये अंडे हे उबले आणि तिथं आळ्या तयार झाल्या. आत्ताच्या कंडिशन आपल्या शेतामध्ये आळ्या आपल्याला अंगठ्यापेक्षा बारीक अशा आपल्याला आळ्या काही भागामध्ये शेतकऱ्यांना दिसत आहेत. तर ह्या आळी अवस्थेमध्ये आपल्याला काय उपाययोजना करणं गरजेचं आहे हे एक लक्षात घेणं गरजेचं आहे. कारण की आत्ता ज्यांची लवकर पेरणी झालेली भुईमुगाची किंवा सोयाबीनची इथं कोळपणीला वगैरे किंवा चांगले ईतवर आलेले आहेत. मग त्या भागामध्ये आपल्याला हुमणीचा प्रादुर्भाव कोळपणी करताना किंवा खुरपताना आपल्याला दिसत आहेत. तर माझी पहिली शेतकरी बंधूंना ही विनंती आहे की असं खुरपताना किंवा कोळपताना आपल्याला जर त्या आळ्या दिसल्या तर वेचून त्या नष्ट करणे किंवा खुरप्याने किंवा तिथं काही तुमच्याकडं साहित्य असेल तर त्याने त्या मारणे आपल्याला गरजेचं आहे. वेचणे किंवा त्या व्यवस्थितरित्या त्याची विल्हेवाट लावून किंवा मारणे हे गरजेचं आहे. ह्याच्यानंतर जर आपण बघितलं तर कोळपताना किंवा बाकीच्या ह्याने जे परभक्षीय हे आहेत म्हणजे पक्षी आहेत किंवा काही हे आहेत बगळा, चिमणी, मैना, कावळा वगैरे हे जे आहेत हे आपल्याला त्या आळ्यांना खातात. हे जर आपल्याला त्या शेतामध्ये दिसत असले तरी आपल्याला चांगल्या पद्धतीने आपल्या त्या हुमणी किडीचं सुद्धा नियंत्रण होऊ शकतं. तर हे एक आपल्याला ह्याच्यामध्ये महत्त्वाचं घेणं गरजेचं आहे. आणि शेतकरी बंधूंना एक माझी विनंती की ज्या शेतामध्ये पाणी साठवता येईल अशा ठिकाणी जर म्हणजे लवकरात लवकर पाणी साठवून जर आपल्याला तिथं त्या गुदमरून आळ्या मारता आल्या तर हा बी आपल्याला एक उपाययोजना ह्याच्यामध्ये करता येते. ह्याच्यानंतर जर बघितलं तर आपल्याला दुसरी जर बघितली तर हुमणीच्या आळ्या ज्या झाडाच्या तिथं किंवा झाड कोमजलेलं दिसतंय अशा झाडाच्या तिथं हुमणीच्या आळ्या बघणे आणि त्या वेचून त्यांची विल्हेवाट व्यवस्थितरित्या लावणे हे एक आपल्याला उपाययोजना ह्याच्यात करू शकतो. आणि जर बघितलं तर ह्याच्यामध्ये एक जैविक उपाययोजनाच आपण ह्याच्यामध्ये करणं गरजेचं आहे चांगल्या पद्धतीने. मग जैविक उपाययोजनामध्ये आपल्याला जर बघितलं तर मेटरायझियम आणि बेव्हेरियम. मेटरायझियम जे आहे आपल्याला साधारणपणे 2 किलो आणि बेव्हेरिया 2 किलो किंवा 2 लिटर प्रति एकरी आपल्याला हे आपल्या शेतामध्ये साधारणपणे 1 जुलै, 10 जुलै, 20 जुलै किंवा 30 जुलै असे 2 ते 3 वेळेस किंवा 10 ते 15 दिवसाच्या अंतराने मेटरायझियम आणि बेव्हेरियाचं आपल्याला तिथं जर आपण 2-2 किलो प्रति एकरी जर आपण वापरलं तर सगळ्यात आपल्याला ह्या किडीचा बंदोबस्त व्यवस्थितरित्या करता येऊ शकतो. ह्याच्यामध्ये आपण मेटरायझियम बेव्हेरिया वापरताना 200 लिटर पाण्यामध्ये हे 2-2 लिटर मिक्स करणे, त्याच्यामध्ये 1 किलो गूळ, त्याचबरोबर गोमूत्र असलं तर गोमूत्र 3 ते 5 लिटर, त्याचबरोबर आपल्याला म्हणजे काही ठिकाणी आपल्याला ह्यांचं चांगल्या पद्धतीने म्हणजे हे करून घेणे, रापून देणे आणि मग नंतर ह्याच्यामध्ये आपल्याला जमिनीमध्ये सोडायचं. ह्याच्यामध्ये आपण काही वेळेस न तापवलेलं दूधसुद्धा टाकू शकतो. त्याच्यामुळं चांगल्या पद्धतीने ह्याचं मेटरायझियमचं जे म्हणजे स्पोर आहेत हे चांगल्या पद्धतीने डेव्हलप होते आणि मग आपल्याला त्या किडीवर
व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने करता येतं. म्हणजे मेट्रायझम आणि बेवरिया जर चांगल्या पद्धतीने आपण नियंत्रणामध्ये वापरलं हुमणी किडीसाठी, आणि ते बी ह्याच महिन्यात जुलैमध्येच मॅक्झिमम 15 ऑगस्टपर्यंत आपण चांगल्या वापरा, म्हणजे आपल्याला चांगल्या पद्धतीने नियंत्रण येईल. त्याच्यामध्ये सोयाबीन, मूग, उडीद, भुईमूग, त्याच्यानंतर काही कापूस असला तर, हळद असली तर, जे खरीपाचे पिकं असेल त्याच्यामध्ये, ऊसामध्ये तर 3 वेळेस चांगल्या पद्धतीने सोडा. ज्यांच्याकडे जास्त प्रादुर्भाव असेल यांनी 4 वेळेस सोडलं तरी सगळ्यात चांगलं राहील. आणि हे नियंत्रणात चांगल्या पद्धतीने हे सोडता वेळेस एक लक्षात ठेवायचं की आपली जमीन चांगली ओली असावी. ओली असताना जमिनीमध्ये सोडा, म्हणजे आपल्याला चांगल्या पद्धतीने ह्याचं व्यवस्थापन करता येईल. ह्याच्यानंतर आपण जर बघितलं तर दुसरं जैविकमधलं ह्याच्यामध्ये एंटोमोपॅथोजेनिक निमॅटोड, म्हणजे जी सूत्रकृमी आहे, होस्ट स्पेसिफिक असलेली जी सूत्रकृमी आहे, ही सुद्धा आपल्याला ह्या हुमणी किडीच्या व्यवस्थापनासाठी वापरता येते. आणि ही EPN म्हणतो आपण त्याला, EPN सुद्धा आपण वापरून हे आपल्याला त्याच्यामध्ये नियंत्रणात करता येतं. तर हे EPN सुद्धा आपल्याला साधारणपणे हुमणी किडीसाठी प्रति एकरी 2 किलो ते 4 किलो प्रति एकरी आपल्याला हे सोडायचं आहे. आणि हे बी जमीन चांगली ओली असताना जर सोडलं तर आपल्याला ह्या हुमणी आळीचा व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने करता येतं. आणि बरेच शेतकरी म्हणतात की जैविक झालं पण रासायनिक सुद्धा, तर शक्यतो माझे सर्व शेतकरी बंधूंना विनंती आहे, जैविकच आता वापरावा आणि जैविकनेच हे आपल्या हुमणी किडीचं व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने करता येईल. रासायनिक जी वापरायची स्टेज आहेत हे मग आपल्याला ज्यावेळेस दुसऱ्या अवस्थेच्या शेवटच्या अवस्थेत किंवा तिसऱ्या अवस्थेत ज्यावेळेस हुमणी असते त्याच वेळेस रासायनिक वापरणं गरजेचं आहे. आणि मी त्याच्यासाठी एक सेपरेट आपण व्हिडिओ बनवून हुमणी किडीच्या व्यवस्थापनासाठी. तर अशा पद्धतीने हुमणी किडीचं व्यवस्थापन जर आपण सर्व पिकातलं, ऊस असो किंवा बाकीच्या पिकातलं जर व्यवस्थापन केलं तर हुमणी कीड आपल्याला व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने करता येईल. आणि आपल्या पिकाला जे नुकसान होणार आहे किंवा त्याचं जे हानी होणार आहे हे आपल्याला चांगल्या पद्धतीने थांबवता येईल. तर शेतकरी बंधूंना माझी विनंती आहे की आपण ह्या चॅनलला जर नवीन असाल तर ह्याला लाईक, सबस्क्राईब, आणि ज्या भागामध्ये हुमणी किडीचा प्रादुर्भाव आहे अशा शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती पोहोचावी अशी मी सर्व शेतकरी बंधूंना विनंती करतो. धन्यवाद.